माणूस डायरेक्ट येऊन बोललेला की तुमच्या मुलाकडे लक्ष द्या. तुमच्याकडे सगळं एवढं असून काय फायदा? म्हणजे तुमच्या फॅमिलीकडे कुणाचीच तब्येत चांगली नव्हती. तर सांगतो नेमकी काय झालं होतं. आज 4 वर्ष आधी जेव्हा मी गावाला गेलो तेव्हा लॉकडाऊन लागलेलं आणि तेव्हा मला गावाला समजलं गेलं की माझ्या फॅमिलीला बोलतात की तुमच्या फॅमिलीकडे एवढं असून की तुमच्या पोराची तब्येत चांगली नाहीये. तेव्हा मी खूप बारीक होतो. पप्पांची पण तब्येत खूप बारीक होती. कारण हे होतं, त्यांनी खूप कष्ट केलेले होते आणि आताही ते कष्ट करतात त्या बाबतीत. म्हणून त्यांना टाईमवर खायला प्यायला नव्हतं भेटत की एवढं बघ की ते टाईमवर खातील की त्या तब्येत करतील. पण असं नव्हतं की माझ्याकडे नव्हतं. पण जे असतं ना जेनेटिकचं थोडंफार फरक तरी पडतो. पण नंतर मला ते खूप असं लागायचं. माझ्यापेक्षा माझ्या घरच्यांना लागायचं. ते बघून मला खूप अजून जास्त लागायचं. त्याच्यानंतर मी ठरवलं की बाबा जिम ही महत्त्वाचीच आहे, तब्येत ही महत्त्वाचीच आहे, बॉडी ही करायच लागणार आहे. आणि त्यानंतर आता पण जेव्हा मी गावाला जातो बाबा तिथली पोरं माझ्याकडनं तेच घेतात की बाबा तू हे कसं केलं की कशी एवढी तू सगळी बॉडी बिल्ड केली. म्हणून मित्रांनो स्वतःवर लक्ष द्या. तब्येत ही संपत्ती, तब्येत ही झालीच पाहिजे, बॉडी ही केलीच पाहिजे.